अनिश्चित दिसायला लागली. जसं रनआउट झाला ना प्रिन्स टीम कॅप्टन, कम्प्लिटली चेंज ऑफ द गेम. रनआउट कॅप्टन इज अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच when team captain Prince Maninder Singh run out miss calling along with Ramchandra. सेकंड मॅच कडे आपण वळणार आहोत. थेट प्रेक्षेपण दाखवण्याचं काम चोख करतात आमचे फॉर्च्यून युनिट्स. त्या संपूर्ण टीमचा मी स्वागत करतो. टकोपास साऊंड सिस्टीम ही कराबेची बेहतरीन आमचे रवींद्र शत्रुघ्न मात्रे, तर आमच्या साथीला सचिन गिरी आणि पहिल्यांदाच रेश्मा मॅम, त्यांचे सहर्ष स्वागत आहे मॅम. आणि काका द ग्रेट अँकर 7 ते 9 वर्षाचा लेस्ट स्टार्ट टू गेम इशारा पोहोचले. थेट मॅच कडे आपण होणार आहोत. अग्रवीर म्हणून सलामी बॅटर सुरेश आणि अभिजित, आणि बॉलिंग करण्याचा जिम्मा दिलाय अर्थातच अभिषेक. पहिला चेंडू वाईटने सुरुवात, टप्प्यामध्ये टप्पा पडल्यानंतर जास्त स्विंग झाला ते पाहिलं अंपायरने आणि त्याला घोषित केलं, दंडित केलं वाईट म्हणून. हे वेगळं, पण नेहमी काहीतरी वेगळं वेगळं एक प्रयोग, त्यासाठी SSPL ओळखली जाते. लेफ्ट हँड राऊंड द विकेट, टप्पा पडल्यानंतर ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न, मिस कॉलिंग होणार. ओ माय गॉड, हो मग असं आलसपण करून चालणार नाही. क्रिकेट आहे, बेसाबत आलंय चुकी आणि त्याचं भूदंड पाहायला मिळत आहे. नॉन सेंग येस नो येस नो. वेट हा शब्द खूप प्रॉपर होता, तो वेट हा शब्द खूप उशिराने ऐकला. नॉन स्ट्राईक, नतीजा बॅट्समन आउट. दिली सेट सेट झालेला आहे. तब्बल 10 वर्ष प्रवास. तारीफ करतो आम्ही विशालजी डोळसेंची. प्रत्येकाला साथीला घेऊन, प्रत्येकाचा संवाद जुळवताना, प्रत्येकाला मान सन्मान देणारी ही SSPL आपल्या भेटीला पर्व 10. ऑन द अप, सरळ बॅटने दिशा दिली, लॉंग ऑफ करून शतरंजीला अडवेल तोपर्यंत एक घेतली. जसं फेकेल 2 धावा पूर्ण करताना दिनेश आलाय. इनेट क्रमांक 3 वर पहिल्यांदा बॅटिंग कर आपण पाहतो कोल्हापूर योद्धा. तब्बल 21 चेंडू न करता डायमंड डकचा शिकार झाल्यात अभिजित. हार्डलक अभिजित, चांगला फटका मधुर वाणीमध्ये गॅप काढली आहे लॉंग ऑफच्या दिशेने आणि पूर्ण क्षेत्ररक्षण लांब होतं. त्याला बीट करताना चेंडू पार. 4 रन. जाऊन चौकारच्याने खणखणीत बॅट वर जाताना, दॅट इज द कम्प्लिटली पेस ऑफ द बॅट अँड अट्रॅक्टिव्ह द ऑफ ड्राईव्ह. 4 रन. बेहतरीन स्ट्रोक बॅट मधून येताना श्रेष. ओ माय गॉड, इट फॅब्युलसली. ओ दिस वन लाईक ॲट बॅकफुटला जाताना येऊ दिला. व्हॉट ऑफ शॉट ऑफ जॅक. षटकार. टॉम फुलजॅक षटकार, चौकार षटकार. आता रंगात वेगळ्या ढंगामध्ये यायला लागले श्रेष. मिस्टर मीन्स थोडासा शब्द ओ हो 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 बॅट लग म्हणता येईल बॉलरचं मी म्हणेन. बॅटला लागल्यानंतर रिंगणात मात्र खरं एस्टमध्ये उडणार होतं चेंडू, पण चाणाक्ष दाखवलं यावेळेला श्रेयसने. 2 4 6 तो वैयक्तिक मात्र पोहोचले. 4 चेंडूचा समोर गेल्यानंतर वैयक्तिक 12 टीमला मात्र 12 13 आहेत. येस 13. काय संस्थेने केलंय इझिली. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ fabulously shot over the extra cover. Another big one. षटकार, सिक्सर. SSPL सीझन 10चा सिक्सर.
दुसरी मॅच आपल्याला भेटीला रॉयल चॅलेंजर्स कोकणच्या विरुद्ध आता बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं कोल्हापूर योद्धा आणि तिथे पहिल्या ओव्हरची समाप्तीनंतर खणखणीत बॅटिंग कारण आपल्या मिस कॉलिंगच्या चुकीमुळे अभिजीत परतला शून्यावर त्याने नंतर मात्र निश्चितच बॅटला आकार देताना या टीमच्या धावसंख्येला आकार देताना मात्र श्रेयसने धुवाधार बॅटिंग केली आहे तब्बल स्कोर पोहोचते पहिले ओव्हरच्या समान 19 लॉस ऑफ द 1 विकेट पॉवर प्ले सेकंड त्वाहा इज अ नाइस नेम उदयोन्मुख खेळाडू म्हणून निश्चित पर्व 8 मध्ये याला पाहिलं होतं डिपेंड केलं होतं तेव्हा आणि काय त्वाहानं बॉलिंग टाकली होती यार चर्चेमध्ये होतं आणि तिथे त्यानंतर हा पावप्याच्या एक जोखीम बरं ओव्हर त्याच्या खांद्यावर टाकले जबाबदारी ओव्हर फक्त 2 क्षेत्रशृंग 38च्या बाहेर आणि त्वाला दिलेले षटकार पहिल्या ओव्हर मध्ये खूप मार खाला मिळून निश्चित रॉयल चॅलेंजर्स कोकण कडून पहिला हाताळताना अभिजितने भरपूर समाचार घेतला श्रेयसने तब्बल 2 षटकार 1 चौकार होता ना त्या तिथं सुपर दुपार बॅकफुट वर जाताना अप ड्राईव्ह केलं होतं बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड ऑफ ऑफसाइड ऑप्शन इनसाइड द सर्कल विरुद्ध पाहिला तो ऑन साइड शॉर्ट स्क्वेअर लेग त्याला अंतर थोडस नंतर बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेग अजून फाईन करताना चेतनचं कौतुक आहे यशस्वी झाल्यानंतर आम्ही पाहिलं होतं एस बॅटिंग पॉवर प्ले याचा इशारा दिले चेतन चिल्या सर्वाधिक 97 स्कोर त्याच्या नावावर आहे या SSPL चा विचार केला तर सुपर सबमेंडली टप्पा पडण्यावर लो राहिला चेंडू उत्तर नव्हतं सावकाश गतीने टाकला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं चांगली सुरुवात डॉटने सुरुवात करताना त्वाहा सेम बरोबर पर्व 3 पाहिलं तर चेतन चिल्या आणि त्याच्यासमोर तिला यश मोरे धनानं सोडले SSPL जेवढे झाल्यात ना इज अ हायस्ट टेकर सेकंड विकेट टेकर बॉलर अँड बॅटर अक्षय मुसले नंतर दुसरा बॅटर आहे ओ माय गॉड त्वाहानं स्वहा केल्या अक्षरशः ही टू द लेग स्टंप क्लीन बॉल दांडीगुल ला केलं गोल्डन डकचा चेहरा अभिजित मात्र पहिला बॅटर हा डायमंड डक असे 2 भोपळे घेऊन परतले 2 गडी बाद बॅटिंग करताना आपण पाहतोय टॉस हरल्यानंतर कोल्हापूर योद्धा चालेल बॅट मधून आलेला फटका सिलिंबीडचं क्षेत्ररक्षण फंबलिंग करतोय पण धाव घेण्याचे टाळलं कारण आताच विकेट गेले चांगले निर्णय म्हणता येईल कारण विकेट गेले असं तर जिथे सुरुवात चांगली झाली होती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 19 तिथे पाहत वाहन स्वाहा केलंय 3 चेंडू मध्ये व्हॉट अ परफेक्टली यॉर्क अँड दांडीगुल नवीन बॅटर मैदानाच्या आत अजित फुलटॉस बॅटवर टायमिंग नव्हतं सुपर बॉलिंग यार उदयोन्मुख खेळाडू मात्र गाजवतात हा कार माझं 10 पाहिलं तर SSPL पर्व 10 आणि चेतन चिल्या याचं कौतुक आहे कारण 2 क्रमांकावर बॅटर म्हणा किंवा बॉलर म्हणा याने 2 क्रमांक सोडले नाही स्कोर पोहोचलेले एकूण एकही धाव दिली नाही हे चान्स फॉर द मिडन ओव्हर संधी आहे 2 बॉल तर डॉट काढला ना त्वाहा ओ माय गॉड जस्ट साइड ऑफ द बिहाइंड द स्टंप विकेट कीपरच्या थोडासा दूर सिंगल मिळते बॅटला चटून गेला
स्विंग मध्ये त्या चेतन चेलच ओरडतो का कुठेतरी ट्राय करणं गरजेचं होतं. एक धाव महत्वाच्या कारण 19 गेल्यात. सिंगल पहिल्यांदा या ओव्हर मध्ये पाहायला मिळतं. 4 चेंडूच्या डॉट नंतर वाहन खर्च केली. बॅटची कडा विकेट थोडासा दूर राहिला, झेल होऊ शकला नाही. एकने सरकते पुढे. स्कोर 2 गडी बाद. आता 20 वर 20 पर लॉस ऑफ टू विकेट. बॉलिंग मार्क पर त्वाहा. कमजिंग बॉल. ओ माय गॉड, चूक झाली आणि चुकीला माफ नाही, परंतु थोडंसं डायरेक्शन आहे ते लॉंग लेगला जाताना फक्त डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळतं. काय ओट टाकले. वेलकम बॅक बाय त्वा. टीम रॉयल चॅलेंजर्स कोकणसाठी अतिशय देखणं षटक पाहायला मिळते. या षटकामध्ये तिफळ दांडीगुळ करताना परतवलं होतं दिनेशला आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त. पाऊलच्या 2 ओव्हरची झाली समाप्ती आणि 2 ओव्हर मध्ये बॅटिंग करताना कोल्हापूर योद्धा 2 गडी बाद. 21. ते बॉल किती चॅलेंज केले. चला धावा इथे कळवणं गरजेचं आहे. चॅलेंज किती केले बॅटरने बॉलरसाठी. 7 लकी नंबर MS धोनीचा इथे 3 वेळा वापरण्यात आलेले. 7 धावा चॅलेंज केले. 7 काढल्याने तर 0 नंबर मिळेल. खरंच चॅलेंज बॅटर समोर आहे आता. श्रेयस नावामध्ये दम आहे. श्रेयस अय्यर, श्रेयस इंदुलकर टेनिस क्रिकेटचा एक बेहतरीन बॅटर. पॉइंट कव्हर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा चॅलेंज आहे बॉलरकडे. आता 7 धावांचं मंदारकडे. कोकण रॉयल चॅलेंजर कोकण कडून टेप बॉल घेऊन ओव्हरची सुरुवात करते आणि समोर आहे श्रेयस आघाडीला बॅटर ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलं. राईट मोडतो के चेंडूला येऊ दिला हलक्या त्याने फक्त ढकललं कव्हर थ्रू द कव्हर पॉइंट. जेव्हा द व्हेन द फिल्डर डीप कव्हर मधून फील करेल आरामात सिंगल घेतली. आता 5 मध्ये चॅलेंजिंग ओव्हर मध्ये टेप बॉल मध्ये करायच्यात 6 धावा. क्रिकेट टेस्ट सांगता आव्हान आणि एक वेगळं रूप पाहायला मिळते 10 सीझन मध्ये SSPL. थँक्स सो मच विनोद कोटिया आणि ऑल कोर कमिटीचं मी खरोखर धन्यवाद करेन की 10 वर्ष मला इथे बोलण्याची संधी आपण दिली त्यासाठी तुम्हाला सलाम. विश्वास ठेवला सचिन त्याच्यासाठी मी मनपूर्वक तुमचे आभार व्यक्त करतोय. टेप बॉलने मात्र सुरुवात होते. ओरली 7 धावा चॅलेंज केल्यानंतर समोर आहे 4थ्या क्रमांकावरला बॅटर अजित. सरळ बॅटने पुन्हा एक चान्स होता. रन आउट. ओ माय गॉड इज इट इज बॅट्समन गॉन. श्रेयस हताश हतबल नाराज निराश परत 3 चेंडू 2 धावा. अब आएगा मजा. सेकंड मध्ये जसा थ्रो फेकला तसा एस्टर्न बॉलरला आता चॅलेंज मात्र वाढतं. आता प्रेशर वाढतोय अर्थातच बॅटिंग करणाऱ्या कोल्हापूर योद्धा आहेत. एवढ्या लवकर हा माना नाही येत.
आतापर्यंत पहिला कटाक्ष टाकूया मंदार जो गोलंदाज पहिला एकने सिंगल दिली त्याच्यानंतर रनआउट म्हणजे येणारे 4 चेंडू आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 6 धावांची आवश्यकता. चॅलेंजिंग आहे बॅट्समॅन मिडल ला येताना म्हणजे 5व्या क्रमांकावर राजेंद्र चॅलेंज आहे आव्हान आहे बॉलरचं अर्थातच मंदारचं 7 धावा आव्हान केले चॅलेंज केले. सरळ बॅटने सावकाश गतीने धाव मिळणार नाही फॉर शॉट लेगला क्षेत्रक्षणी फील करेल वाह बाय वाह प्रेशर 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 में कोई निखारता है कोई बिखारता है इथे विखरायला सुरुवात केली बॉलरने वाह बाय वाह 3 मध्ये अवघी सिंगल येणार 3 आणि आणखीन 7 धावा व्हॉट अ लवली मॅच सुपर ओव्हर. ओ माय गॉड बॅटच्या आतल्या बाजूला इनसाइड सिंगल आता कधी नाही कारण 4 मध्ये कमाल करताना मध्यात येताना मंदानं काय स्पेल टाक सट्टिक लाईन लेंथवर आव्हान केलं. आता 2 चेंडू मध्ये चॅलेंजिंग टेप बॉल मध्ये आता बनवायचे आहेत आणखीन 5 धावा 2 चेंडू 5 धावा कशमकश बॉल अँड बॅट पॉइंट खडं केलंय पाहू शकतो डीप कव्हर आहे लॉंग ऑन आहे लॉंग ऑफ आहे तिसरं आणि टेप बॉल घेऊन आव्हानाला सडेतोर उत्तर देताना आता बॉलर मंदार 2 मध्ये आणखीन 5 सोडल्या बॉल अंपायर कन हो माय इट इज फेअर डिलिव्हरी आता मात्र आता फेकावा लागेल कारण 2 निघाले 7चं चॅलेंज होतं 5 धावांची आवश्यकता. सचिन व्हॉट अ लवली चॅलेंज करताना मंदार 2 वेळा पूर्ण केल्या तिसऱ्यावर होईल काय 1 चेंडू आणि 5 धावा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये फटकावलाय जरूर जाईल कुठे पॉइंट कव्हर मधून 17 चेंडू होईल फरार पण 1 धाव शॉट हार्ड लक धावा जेवढ्या काढल्या त्या मात्र मिळणार नाही ते होतील कमी मायनस. तारीफ करतो मुक्त कंठाने प्रेशर 2 वेळा सक्सेस झालं 7-7 आकडा पण या वेळेला लक्की नंबर ऑफ मी धोनी हा बॅटरला रास आला नाही हा बॉलरला रासला मंदारला कमबॅक आणखी प्रेशर काय बॉलिंग टाकली आहे 2 धावा होतं ते मायनस केले जाते स्कोर मात्र 2 ने मायनस करताना जातोय 21 धावा खूप कमी आहेत 77 निघाल्या 77 डिफेंड झाल्या त्याच्यामुळे चढ उतार आपण पाहिलं मॅच मध्ये खास करून जो प्रिन्स होता प्रिन्सनं प्रयागराजला मॅच मध्ये आणलेलं होतं पण जेव्हा रनआउट झाला ना फासे उलटे झाले टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच कर्नाटनी देणारा क्षण होता वेन कॅप्टन वॉज रनआउट. आता 3 ओव्हरचा खेळ मात्र झाले पण 3 ओव्हरचा खेळ शेष 21 फक्त झाल्यात 7 धावांच्या सरासरीने वाढवायला लागेल स्कोर. स्टेडियम पाहिलं तरी हे मैदान थोडंसं छोटं आहे त्यासाठी धावा 70च्या वर येणं गरजेचं आहे चॅलेंज करायसाठी त्यासाठी जे 8 चॅलेंजर आहेत ना टीम ते रेडी आहेत पण यावेळेला थोडंसं मागे आहे मी म्हणेन बॅटिंग करताना अर्थात कोल्हापूर योद्ध्यासारखं लढावं लागेल योद्ध्यासारखं मात्र फ्रंटला येऊन सरळ घुसून खेळावं लागेल तर स्कोर मात्र जाईल अपेक्षापेक्षा थोडंसं जरी कमी असलं मग चॅलेंज असेल जर 65-70 डेफिनेटली मॅच विल बी टफ. बॅक टू द क्रिकेट चौथ्या ओव्हरला सुरुवात ज्याने स्वहा केलं होतं दांडी गुल करताना बॅट्समॅन दिनेशी तो बॉलर त्वहा कडा घ्या फटक्यांची जरुरी आहे बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन पडायला षटकार 6 रन SSPL सीझन 10 सिक्सर. Lovely, exactly our commentary box. Rajendra
स्वागत केले. गुड बॉल इन टू द ब्लॉक. टच अँड गो. रिस्की सिंगल. षटकार नंतर सिंगल. गुड क्रिकेट. सिंगल मध्ये धावसिंग मध्ये पुढे सरकते. आता कोल्हापूर युद्ध बॅटिंग करता. सेकंड मॅच SSPL सीझन 10. 3 गडी बाद. आता स्कोर मात्र पोहोचलेले आहे 28 एक्झॅक्टली ऑन द स्कोर. लॉस ऑफ द 3 विकेट. पहिला इनिंग दुसरी मॅच SSPL 10. पहा बॉलिंग मार्क पर away from the body on drive. Sindhya पहा मिस कनेक्शन. is another chance to run out. खराब क्रिकेट. मिस कॉलिंग. कम्युनिकेशन इज नॉट करेक्ट. संवाद जुळले नाही. जे बॅटरने मात्र षटकार मारून मात्र हवा काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्समॅन मात्र थोडस चुकी करताना. आता बॅटर परततोय. राजेंद्र गॉन. डीजे प्लीज. मॅच ओके करते. विकेटची अपेक्षा होती ती रनआउट. ऋतिक बॅटर येण्यात क्रमांक 6 आलाय. 6व्या क्रमांक ऋतिक. कुठल्या टप्प्यामध्ये बॅटची कडा उपरी किनारा जिथे बॅनर आहे आणि तिथे लिहिलेलं चॅलेंज रेडी. द पॉवर कम इज सेट. बॅनरच्या पार्टी बरोबर वर पडल्यानंतर सिंगल मिळेल. खातं खोललं ऋतिकने पहिल्या चेंडूवर. मारण्याचा पर्यंत कुठला टप्पा. रायझिंग बॉल. बॅटची कडा. सिंगल. हलकासा पुढे जाताना आता कोल्हापूर योद्धा चौथ्या प्रगतीपथावर आहे. टाकल्याचं मैदानात धावा लागल्यात. धाव फळकावर 29 बैठक मारली होती. उजवा पाय बेन पण प्रॉपरली टायमिंग नाही. बॅटला लागलं त्याच्यानंतर पायानं. त्यामुळे स्पष्ट नकार दिला. आत्मविश्वास जास्त होता. उत्साह जास्त होता. आत्मविश्वास कमी होता डेफिनेटली. त्यामुळे स्पष्ट नकार दिला. कल्याणी घोरपडे आणि त्यांच्या सौम्यत क्रिकेटचं मोठं नाव आणखीन अजित. फुलटॉस साठी डाऊन द लेग. स्लाइस होऊन जातो. फायदा उठवू शकला नाही. फुलटॉस सिंगल मिळते. ओव्हरची झाली इथे. तुम्हाला 2 ओव्हर अतिशय जबरदस्त हाताळले. 30 धाबा मिळते. 4 ओव्हरची झाली समाप्ती. इथे पाहतात 4 गडी बाद 30. 2 ओव्हरचा खेळलेला अजून शिल्लक आहे. धावा पाहिजे त्याचं मिळालं नाहीये. फक्त 30. 12 चेंडू मध्ये कितपर्यंत मजा मिळेल थोड्याशा वेळेनंतर. तोपर्यंत संगीत असेल सुरेली आपल्या कानापर्यंत पोहोचेल. आमचे डीजे ऑपरेटर प्लीज. इथे अतिशय चांगलं पाहायला मिळतं. संकल्पना पाहायला मिळते. वेगळी 2 एकटे बॉल आणि महाराष्ट्र येथे अग्रक्रमांक ज्यांचा आवाज आपण सातत्याने बोलतात. ग्रेट अँकरिंग. मेकर मॅम. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. काहीतरी वेगळं आतापर्यंत पाहिलं तर 9 सीझन पहिले 10व्या सीझन मध्ये असं वेगळे पण पाहायला मिळतं. ही उच्च स्तराला चाललेली SSPL धूम धडाक्यामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न. बैठक मारले प्रॉपरली. हेड अँड हँड कॉर्नरेशन तो मिळत नाहीये. टर्न झालाय बॉल. फिरवला बॉल. फिंगर्स रोल केले. दॅट इज अ लवली लेग ब्रेक. नवीन बॉलिंग राहिले बॉलिंग मार्क पर चेतन चिल्या. सर्वाधिक विचार केला तर विकेट 2 वर्षात अलग केला तर 2 क्रमांकावर आहे बॉलर. सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग आहे. काय चकवले जागच्या जागेत मात्र ठेवले बॅटरला. बॅटिंगचा विचार केला 2 क्रमांकावर 2 वर्षात आलेख चेतन चिल्ल्या.
बॉलिंगचा पिच केला सर्वात विकेटवर 2 क्रमांकावर हा चेतन चिल्या. आता बॉलिंग करताना लेफ्ट हँड राऊंड द विकेट 2 सलग डॉट. 10 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही घेणार आहोत. तिसरी मॅच आणि निश्चितच रेशमा मॅम असतील तिथे आफ्टर द एक इनिंग ब्रेक. नेक्स्ट मॅच थर्ड मॅच काय बॉलिंग टाकले 2 चेंडू अक्षरशः समोरून काढले टर्न करताना चॅलेंज दिली. आता बॅट्समन आहे अजित पुढे सरसावले. व्हॉट अ टायमिंग ग्रेट टायमिंग गोन गॉन सुपर सिक्सर SSL पावलं उचलली पण पुढे हा बॉलर घेतला लाभ केलं पर्याय नव्हता पण सर्व श्रेय जाईल. नॉन स्ट्रायकर ऋतिकने त्याच्या पाय उचल एक इनिंग ब्रेक न पड्या आणि समेतील महाराष्ट्र अग्र क्रमांकित स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकतो द ग्रेट अँकरिंग रेश्मा मयेकर मॅम. पुढे सर झाला अंदाज तोच अंदाज स्टाईल तीच आहे या बॅटरचं नाव आहे तोच परंतु कहा पुन्हा एकदा तुहा न केलं सुहा. चिल्याने हदरातीला षटकार मारून मात्र थोडासा मात्र प्रतिकार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु अजित मात्र ते कंजेस्टेड राखू शकला नाही. आणि काही झटका पोहोचतोय कोल्हापूर योद्धा. पाचवं किती पत्तावर धाबा काढणे गरजेचं आहे. धाबा लागले तर खूप कमी आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण डबल 7 पाहिले 77 पण 78 अखेर करतो आकडा मात्र कर्नाटक रेनेगेड्स न डिफेंड केला. गुड कॅप्टनशिप अक्षय भोसले ना सुपर हँडलिंग द बॉलर. का बॉलरचा वापर केला मोक्याच्या श्रेणीत चेंजेस केले आणि बाकीचं तमाम काम त्याने सोडलं. एक्सप्रेस मॅन दीपक शिंदे डावखुऱ्या बॉलर वरती बॅकफुट वर जाताना काय टर्न केली यार तारीफ करतोय. यश मोरे आहे ना आणि चेतन चिल्याने मात्र नाव अक्षरशः गाजवलं. त्याचं सर्व श्रेय जाईल या स्पर्धेचे करता धरता प्रणिती विशालजी ढोळस यांना. कारण हिऱ्यांना तर निखरण्यासाठी व्यासपीठ दिलं त्यासाठी त्यांचे खास मात्र आभार तर व्यक्त करतीलच बॉलर आणि बॅटर दोन्ही ऑलराऊंडर आहेत. यश मोरे चेतन चिल्या एकेच्या नावावर सर्वाधिक स्पर्धेमध्ये 5 अर्धशतक यश मोरेच्या तब्बल पर्व 8 मध्ये 7 मध्ये आय थिंक अलिबाग इव्हेंट जिंकून यश मोरेने ते 5 अर्धशतक आपले नावे केले. तब्बल 300 वर धाबा त्याच्या नावावर आहेत. चांगला फटका वाट लवली शॉट स्लॉक्स ओर द बॅटी टिप्स केले आणखी गाला षटकार सिक्सर. क्रिकेट मधला एक बेहतरीन स्ट्रोक स्लॉकशिप ओर द बॅटी टिप्स केले षटकार. धावसंख्या पुढे 6 ने सरकली 43-43 वर 5 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. एक कटाक्ष टाकले 5 गडी बाद 43. आता फक्त 6 चेंडूचा खेळ बाकी आणि नेक्स्ट मॅच साठी आम्ही आवाज दिले 2 टीमच्या कॅप्टनला. 1 इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल. सुशांत काळे सुशांत काळे अगदी पहिल्या पर्वापासून मात्र खेळत राहिलेला सुशांत काळे 10 पर्व चांगला खेळ राहिला सुशांत काळे. पहिला चेंडू शेवटचा ओव्हर टप्पा पर्यंत स्विंग बनाना यॉक बॅटर आउट. तब्बल 3 बॅटर
चाणाक्ष छत्रपतीचं हेच उत्तर देताना अक्षरशः मात्र खामोश ठेवले. काय चपल तयार. गुड फिल्डिंग पाहायला मिळाली शतरक्षण करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स कोकण या टीमची. गुड सुपर डुपर फिल्डिंग अनालिसिस. आणखी बॅटर बाद होते. 6 गडी बाद तंबूच्या आसऱ्या जाताना कोल्हापूर युद्धाला बसला आणखी एक झटका. धावसंख्या आहेत त्या ठिकाणी. आता 5 चेंडूचा खेळ बाकी. मधुर संगीत थोडंसं प्रेशर आहे मैदानाच्या बॅटिंग वरती खास करून ते हटवण्याचं एक मधुर सुरेल संगीत काम निश्चित करेल. येस टकोबा साऊंड सिस्टीम प्लीज. जेव्हा संवाद बातचीत होती मॅमची प्रिन्स बरोबर त्याने योग्य कमेंट केलं होतं. हे बेबीला मोठं मोठं आम्ही होताना पाहिलं. एक छोटासा झाड वटवृक्ष लावलं त्याचं किती मोठा मात्र वटवृक्ष झालाय. जर विचार करा SSPL पर्व 10 मध्ये फुलटो जिकडे तकडे वेगळे वेगळे काहीतरी देण्याचा प्रयत्न नेहमीच राहिलाय. या वर्षी सीझन मध्ये वेगवेगळे दिलेले. गुड शॉट. साऊंड चांगला आहे पण डीप लॉंग ऑफ शतरक्षण पटू शकत येईल. फक्त सिंगल मिळते. शेवटचं ओट टाकताना दुसरीची माग केलेली आहे. धाव पळ असं म्हटलं धोनी याने. चांगला संवाद जोडले. जिथे एक होती तिथे रूपांतर केलं. कन्वर्ट केलं दुसऱ्या धावमध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकते जाते. मात्र आता 6 गडी बाद 45 धावा. अखेरचे वर शेवटचा बॉल हनामरचे षटक. सुशांत लो फुल टॉस घडून काढण्यात पर्यंत टोन द बॅट जोपर्यंत येईल टीम कॅप्टन आय थिंक चेतन चेल्या. वेन फिल्डिंग व्हेरी रॅपिडली जलद गतीने यायला फक्त सिंगल मिळते. आता विचार केला तर आता या ओव्हर मध्ये शेवटचे फक्त 2 बॉल. एक मोठा ब्लास्ट नितांत आवश्यक. मोस्ट निडेड टू गो कोल्हापूर योद्धा. फटका चांगली आहे म्हटल्याप्रमाणे आला 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 आणि गेला बॉल शिबिराच्या बाहेर. षटकार. बेहतरीन शो मिडल ऑफ द बॅट. लास्ट बॉल अर्धशतक पार. 6 गडी बाताला सज्ज राहा. 2 कॅप्टन मी जे आवाज दिले होते 2 टीम कॅप्टनला. रेशमा मॅम पुढे त्याची ड्राइव्ह केले सरळ दिशेला डाऊन द ग्राउंड. ओ येस नो गाडी फसली. 4था तब्बल बॅटर रन आउट. रेकॉर्ड होईल 4 बॅटर रन आउट. अशा पर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या इनिंग मध्ये खेळताना पहिलं बॅटिंगचं आमंत्रण मिळाल्यानंतर कोल्हापूर योद्धानं 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा केल्या. 53 झाल्या. चला 54 टू डायगन नाव. याच्यानंतर असेल आवाज रेशमा मॅम ची. प्लीज मॅम. टॉस वेळ आहे. नेक्स्ट मॅच तिसरी मॅच. ओ टू रेशमा मॅम. अलिबाग आणि साऊथ सम्राट जॉईन होतील. वेळ आहे नेक्स्ट मॅच तिसरी मॅच हा टॉस. धन्यवाद. Sankalp Sports Cultural and Welfare Association presents Seahoods Premier League Season 10. Next match between Alibag Avengers versus South Samrat. I request both the team captain kindly come forward for the toss. Along with that, I would like to call Mr. Vijayji Bhosle for the toss. Dignitary Vijayji Bhosle sir, आपल्याला आमच्या सोबत जॉईन व्हायचंय. स्वागत आहे तुमचं. दोन्ही टीमचे कॅप्टन्स अलिबाग एव्हेंजर्स वर्सेस साऊथ सम्राट. सीईओ विश्वास ग्रुप. क्या बात आहे सर. स्वागत आहे तुमचं. आणि ग्रुपचं नावच इतकं चांगलं आहे विश्वास. मग तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि त्याचे सीईओ आहेत सर. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत. अरे वेलकम सर. Aliji is the captain from Alibag Avengers and South Samrat. Here is a call from South Samrat. Tells it is, yeah.
सो ऑफ कोर्स दोनों ही, अब मैं ऐसे नहीं कहूंगी लंबे कद के खिलाड़ी, एक्चुअली दोनों ही टीम के प्लेयर्स जो है लंबे कद के खिलाड़ी हमारे साथ है. सो अलीबाग एवेंजर्स, क्या लग रहा है टॉस कितना इंपॉर्टेंट है फिलहाल? टॉस काफ़ी इंपॉर्टेंट होता है बिकॉज उसमें क्या अपना माइंडसेट काफ़ी स्ट्रांग होता है. कैसे मालूम कि अगर अगर आप टॉस जीत जाते हो तो यू हैव दी अपॉर्चुनिटी कि आपको बैटिंग करना है या ऑटोमेटिकली बॉलिंग करना है. तो वी ऑलरेडी थॉट कि हाँ हमें बैटिंग करना है, तो पहले मैंने डिसाइड किया था नहीं भाई के साथ में हम लोग बैटिंग करेंगे. तो आप बैटिंग करने वाले हैं पहले अलीबाग एवेंजर्स, लेकिन फिलहाल हम देख रहे थे जो भी टॉस, मतलब पहले के 2 टॉसेस जो यहाँ पर जीते गए, बॉलिंग करते हुए हमें दिखाई दिए कैप्टन्स. सो स्ट्रैटेजी कुछ अलग यहाँ पर दिखाई दे रही है अलीबाग एवेंजर्स की? नहीं, शायद उनकी मेंटालिटी अलग होगी, हमारी मेंटालिटी अलग है मैडम. स्ट्रैटेजी अलग होने वाली है फिलहाल. वी हैव साउथ सम्राट, नाम में ही स्मार्टनेस है, सम्राट है. और अब आपके लिए टॉस कितना इंपॉर्टेंट था? टॉस अगर आपकी टीम जीतती तो क्या डिसीजन होता? एक्चुअली हम लोग फील्डिंग ही डिसाइड करते, क्योंकि पहला मैच था, थोड़ा सा फील्ड सेट करने या जो भी थोड़ा सा एटमॉस्फेयर को एब्जॉर्व करने के लिए थोड़ा सा मुझे फील्डिंग ही लेता था मैं, और हमेशा मैं फील्डिंग ही लेता हूँ, प्रेफर वही करता हूँ, क्योंकि ये ग्राउंड में पिछले 20 साल से खेल रहा हूँ, तो आई नो वेरी वेल इसके लिए. क्या बात है, आई नो वेरी वेल, ऐसा कह दिया है. दोनों ही टीम को ढेर सारी शुभकामनाएं. सो लेडीज एंड जेंटलमैन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. अलीबाग एवेंजर्स won the toss and choose to bat first in match number 3. लेकिन फिलहाल चलेंगे हमारे ongoing मैच की तरफ. Over to you, Combox. थँक्स मॅम. तिसरा मॅचचा टॉस आपण पाहिला. पहिली टीम कॅप्टन अलीबाग एव्हेंजर ऑन द टॉस अँड चूज द बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू सो मच भोसले साहेब. इजाजभाई, यांच्या टॉस झाला. इजाजभाई आहेत का इथे? इजाजभाई जरा आतमध्ये या. इजाज सर जरा 2 मिनिट आपण जाइए. मॅच चालू होण्यासाठी 2 मिनिट. इथे सगळे मान्यवर जे आहेत किंवा क्रिकेट रसिक आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो. जेव्हापासून SSPL डिक्लेअर होते त्या 1.5 महिन्यामध्ये ओनर्समध्ये आणि कॅप्टन्समध्ये मारामारी चालू असते, शाब्दिक, म्हणजे कोण जिंकणार कोण हारणार. त्या शाब्दिक याच्यामध्ये ना प्रयागराज वर्सेस कर्नाटक रेनिगेट्स अशी जी मॅच होती त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की यशभाई बोलले होते की प्रयागराज जिंकणार, आणि जर अक्षय जिंकला कर्नाटक रेनिगेट्सचा तर त्याला माझ्याकडनं एक हॉलिडे टूर असणार. तर ती हॉलिडे टूर, कारण का अक्षय जिंकली, ती कुठली असणार? ॲक्च्युली काय झालं, भाई खूप मला म्हणजे सांगत होते की कारण प्रयागराज आजच्या तारीखमध्ये खूप स्ट्रॉंग टीम आहे, हे पूर्ण टीम मान्य करतात. मी बोललो प्रयागराज को हरवायला अक्षयला इम्पॉसिबल आहे. तर भाईची आणि माझी शर्त लागली होती की प्रयागराज जिंकेल, आणि जर अक्षय जिंकला तर मी त्याला फॉरेन टूर देईल, एवढं माझं कॉन्फिडंट होतं की प्रयागराज जिंकेल. पण ते झालं नाही, म्हणून मी जे बोललो होतं ते त्याला देणार. त्याला बाली ट्रिप विथ फॅमिली आपण देणार. ठीक आहे, थँक्यू. बोलणं झालं होतं आपलं. ठीक आहे, थँक्यू. बाली टूर. आणखी एक गोष्ट, त्याने माझ्याकडून बाली ट्रिप बुक केली होती की सर मी बालीला जाणार, रोहित पण माझा आहे इकडे मॅनेजर हेड. पण झालं का नंतर त्याने बोललं नाही सर मी जिंकणार, मी कॅन्सल करतो. आणि खरंच कॉंग्रॅच्युलेशन टू हिम की त्याने ही जिंकली आहे ट्रिप. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन टू हिम आणि कॉंग्रॅच्युलेशन टू भाई आणि कॉंग्रॅच्युलेशन टू कर्नाटक रेनिगेट्स अक्षय मुसळे. अरे अक्षय इथे. चला, बॅटनरने जसे सुरुवात बॉलिंगची केली तोच मात्र बॉलिंगला श्रेष. पहिला चेंडू, ओ माय गॉड, डाऊन द बॉल. येस इट इज. व्हाट अ स्टार्ट. लो स्कोरिंग असो, परंतु काय करारा धक्का दिला. पहिल्या चेंडूवर टॉपेज, डाऊन द बॉल शॉट, एक्स्ट्रा कव्हर, इनसाइड द सर्कलने घेतला जाईल आणि श्रेयसला मिळाली पहिल्या चेंडूवर सफलता. बॅटर गॉन. पहले बॉल पे आउट हो गया ना. खणखणी सुरुवात, 54चं लक्ष. अभी आया ऋतिक. नहीं अभी ऋतिक आएगा. पहिली सफलता. ते घातक असतात, पहिला चेंडू टाकणार, पहिला बॉल फिक्स करणार. नील जॉन्सन नव्हतं झिम्बाब्वे
अशी करामत करायचं. 1999ला तर वर्ल्ड कप जाऊन पाहिला तर कमाल केली होती नीली जॉन्सनने. त्याने बॅटने दाबा काढले, त्याने बॉलने विकेट काढल्या. तसंच श्रेया बॉलिंग टाकताना श्रेयस कमाल करताना पहिला झटका 0-1. हा बाय का मजा. पॉवर प्लेचा पहिला बॉल, पहिलाच विकेट. नवीन बॅटर ऋतिक. रॉयल चॅलेंजर्स कोकण कडून आता आला. पॉइंट खडा केले पहा. पॉइंट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. वाईड इज सिली डाऊन खडा कर. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड 2 फिल्डर. पाहिलं तर लॉंग ऑफ खडं केलंय. एक क्षेत्रक्षण 30 यार्डच्या बाहेर. फ्रेश सुपर बॉलिंग आहे. टप्पापर्यंत पिचिंग जायला, परंतु दिशा योग्य नव्हती. ती वाईड करार करताना एक्स्ट्रा धावण्यामध्ये सुरुवात झाली. पहा जबरदस्त बॉलिंगचा हा स्पेल टाकताना पॉवरचा ओव्हर 54 धावा आपल्या फक्त पाठीशी. त्याचा डिफेंड करताना अमला बॉल फुलटॉस प्रेशर आहे. बॅकफुटवर जाताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ गेला स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंट. धाम मात्र मिळत नाहीये. विकेट घेऊन सुरुवात केली श्रेयसने. छान खिंडार पाडण्याचं काम केलं. धावा अवघ्या 2. 9 धावांच्या प्रति षटकामागे रन रेट उत्तर द्यायचं आहे. अस्किंग रन रेट रिक्वायर्ड. बॅकफुट वर करताना शॉट ऑन जॅक. इट्स अ सिक्सर. प्रेशर हटवलाय. SSPL सीझन 10 चा हा बेहतरीन षटकार. शॉट ऑन जॅक 6 रन. धावफलकामध्ये 9 धावा या सरासरीची आवश्यकता प्रत्येक ओव्हर मागे. 1 गडी बाद 9. सुपर बॉलिंग आहे. सबमन डिलिव्हरी. पहिलं ओव्हर हाताळताना सुरेश विकेट घेऊन मात्र सुरुवात केली छान. त्याच्यानंतर षटकाराला आणि तिथेच मात्र जी आवश्यकता आहे ना प्रत्येक ओव्हर ती मात्र जाऊन मिळाली. पहिल्या ओव्हर मध्ये आता पाहिलं तर 9 धावा आहेत. 54 बनवायचे. 6 ओव्हरचा खेळ. पॉवर प्ले पहिला रिस्ट्रिक्शनच्या ओव्हर टाकताना जोखीम बरी. सुरेश समोर आहे ऋतिक. सुपर बॉलर. सुपर लाईन मिस केली. बाकीचे तमाम काम विकेटच्या पाठीमागे ओव्हरची झाली. पॉवर प्लेच्या पहिला ओव्हर संपतोय. बरोबर ज्या धावांची आवश्यकता आहे ना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स कोकणला तेवढ्या नावा बरोबर लागल्या. 9-1. रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे यांचा टकोबा. साऊंड सिस्टीम. पहिली ओव्हरचा खेळ झाला ते समाप्त. दुसरी मॅच आपल्या भेटीला. एक बाजूला पाहिलं तर कोल्हापूर योद्धा पहिल्या 5-6 ओव्हर मध्ये खेळला, पण टेपर बॉल होता ना त्याने थोडंसं मात्र निश्चित निराश केलं. 7चं चॅलेंज आणि तिथे होऊ शकण्याने 7 धावा आणि जिथे 2 धावा ते मायनस झाल्या. त्याच्यामुळे टार्गेट थोडंसं मात्र कमी पाहायला मिळतं. 53-54 त्याला उत्तर देणार होता.
उतरली अर्थातच रॉयल चॅलेंजर्स कोकण 54 धावांचा पिछा करता. नंबर 1 ओव्हर क्रमांक दुसरा पॉवर प्ले अजित. येस बॅटिंग पॉवर प्ले स्टार्ट. थँक्स सो मच अजित. अंपायर अजित, बॉलर अजित. बॅकफुट बॉलर स्वेल दिशा जाय कुरवाळत सर पडे फुसट आणि करे सरळ सीमारेषा ओलांडून हा चेंडू झाला फरार. 4 रन. चार मिळतात. बॅकफुट गेला अगदी रेंगळत नाही तसं बैठक मारली प्रॉपरली नव्हती. हेड हँड कुठेतरी वेगळ्या दिशेने, डोकं वेगळ्या दिशेने, हात त्याच्या वेगळ्या दिशेने. लाईन मिस. डॉट बॉल आलाय चौकार नंतर. अभिषेक परतलाय. त्याच्यानंतर मात्र शाहबाजच्या बॅट मधून एक चौकार, एक डॉट. सूचना करतायत हलकीशी बातचीत. फिल्डिंग पोझिशन ते बदललं. जे बॅकवर्ड इनसाइड सर्कलला बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर त्याला हटवलं आणि बरोबर वाट इज लिमिट ऑन आणलं इनसाइड द सर्कल. हा थोडासा बदल. लेफ्ट हँड. येस व्हॉट अ कॅप्टनशिप. जे मागितलं होतं तेच नेमकं सचिन. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता. पोझिशनल कसं बदललं पहा. सिलीमिट झालं परसोलाचं झाल्यात अचूक शिकार. What a lovely captaincy along with the bowler. Superb. Caught राजेंद्र बोल बाय ही शिकार अर्जित केली. अजित तिसऱ्या बार विजय. अतिशय मिठी आवाज सुरेल आवाजामध्ये एंकरिंग केली आहे आणि तुम्हा सर्वांना मात्र मंत्रमुग्ध केलं. येस कारण रात्र थोडीशी मात्र सरळ चाललेली आहे. त्यासाठी आवाज मात्र आमची जी पोच आहे ती थोडी अशा कमी धीम्या गतीने. विकेट काढली आहे. सज्ज झालं लेफ्ट हँड बॉलर पिचिंग डाऊन द लेग्स. ही लाईन मात्र खराब होती. डाऊन द लेग साइड इज वाईट. अमित गोळतकर क्रिकेट टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव. जे अंपायरिंग करताना किती स्पर्धा गाजवल्या. राहुल इलेव्हन असं मॅच द्यायचं. वॉट अ लवली विचित्र पद्धतीने मांडलेला अनोखा आधुनिक युगातला हा बेहतरीन स्ट्रोक. वॉट अ लवली. पडला पण चेंडूला मात्र पाडलं सरळ सीमेच्या बाहेर. ओलांडून गेला चेतनच्या बॅट मधून येताना हा अगदी आगळ्या वेगळ्या शैलीचा फटका. षटकार. 97 धावा सर्वोच्च स्कोर. कोणत्याच बॅटरच्या नावाने ते लावलंय आपल्या एस वेगळ्या चेतनने. उभारता खेळाडू एज बरोबर त्याचं नाव केलं गेलं. जय भवानी ज्वेलर्स कडून 10,000चं तर गिफ्ट एम्पायर त्याला मिळावतं. बॅकफुट गेला जागा बनलेली. नाईस स्ट्रोक जस्ट लाईक द सौरभ गांगुली दादा. बेंगाल टायगर सेम एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी येईल. कव्हर पॉईंटच्या ठिकाणी फील करे तुम्हाला आरामात सिंगल घेते. षटकार ठोकल्यानंतर टीम कॅप्टनने चेतन उभाले चिल्या. स्कोर मात्र पुढे सरकलेली आहे 21. 2 गडी बाद पाहिला तर विकेट पहिली गेली होती अभिषेक. त्याच्यानंतर शाहबाज ही गेला. चौकार ठोकल्यानंतर मात्र विकेट मात्र अजित केली. अजितने तिसरे वर किती पातावर. ग्रेट बॉल इन टू द ब्लॉक. व्हॉट अ बॉल यार. दॅट इज अ परफेक्टली यॉर्का. बुंद्यात मारलं. 2 ओव्हरचा खेळ मात्र इथे झाले. समा 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 54 धावसंख्येला उत्तर देताना आता रॉयल चॅलेंजर्स कोकण ने धावा केल्यात 21.
दुसरी मॅच पर्वदा रोषणाईमध्ये चाललेला खरोखरच नाव टेप बॉल. या टेप बॉलने थोडंसं मात्र बॅकफुटवर नेलं पहिल्यांदा बॅटिंग करताना कोल्हापूर विद्याला. 2 वेळा प्रयोग झाला पहिल्या मॅच मध्ये, 7-7 धावा ते काढले गेले, पण तिसरी मॅच मात्र ते तिसरी ओट टाकताना मंदारनं कमाल केली होती. 7 धावा काढू दिल्या नाही आणि तिथे 2 धावा जे काढले ते मायनस. अन्यथा वेगळं टार्गेट समोर आलं असतं, जवळजवळ 11 धावाने किंवा 12 धावाने वाढला असतं स्कोर, पण तसं जाणं क्रिकेट आहे. जाऊया 24 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. सचिन 5 धावा, 5 धावांचं चॅलेंज योग्य म्हणता येईल, कारण जे करतो तेही मात्र निसट. टेपर बॉल ISPL हा प्रयोग आपण पहिला, त्याच्यानंतर आपण पाहतो SSPL सिओट सेक्टर प्रीमियर लीग. एक वेगळीच धमाल असते, एक वेगळंच उत्साह असतं, एक वेगळीच प्रेक्षकांची पसंती असते आणि एक वेगळे आकर्षण असतं. त्याचे सर्व श्रेय जाईल या स्पर्धेचे करता धरता विशालजी डोळस यांना. मी तमाम कोरकमड्याचा पुन्हा एकदा धन्यवाद देतो, त्याचे आभार प्रकट करतोय. चला तो माइनस कैसे करेगा तू? जीरो कर देता है डेट स्कोर पे जाके। विकेट जाने के बाद प्रॉब्लम होती है। नहीं तो मैं करता उसको बना देता। मैं करता तो वो ऐड कर बराबर। चला आता आमची आवाज आणखीन थेट फक्त प्रेक्षकांना जे लाईव्ह पाहतात त्याच्यावर पोहोचेल. लाईव्ह धावतो समालोचन आता कचार आचारसंहिता चालू आहे. ते प्रशासनाचे नियम कायदे हे आम्हाला पाळावेच लागतील आणि त्या नियमांना अनुसरून आता मात्र आमचं धावतं समालोचन आपल्या कानापर्यंत पोहोचेल. जाऊया बॅक टू द क्रिकेट. 2 ओव्हर संपलेत आहे. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येला उत्तर देताना आता रॉयल चॅलेंजर्स कोकण 2 गडी बाद 21 वर 21. नहीं भाई फर्स्ट क्लास यार, जब तक आपकी निगरानी में हम रहेंगे ना खुशहाल ही है. तिसऱ्या बॉलर होते सुरुवात. बॉलिंग मार्क पर आता तिसरा बॉलर ऋतिक जोशी. पहिला चेंडू गुडलँड टप्पापर्यंत झालेला, उसरे गेला चेंडू बॅकपट वगैरे कडा लागले, विकेटच्या वर सिंगल मिळते. 5 धावाचं चॅलेंज दिले यावर मध्ये आणि बॉलिंग मार्क पर अर्थातच ऋतिक जोशी. आणखीन 4 धावाचं आव्हान असेल. 5 चेंडूचा खेळ बाकी, 4 धावा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. टेपर बॉल अगला वेगळा असा हा उपक्रम. चला YouTube वर कनेक्ट करा. केलं ना? हरकत नाहीये. आवाज मात्र फक्त युट्यूबचे प्रेक्षक जे आमचे जुळलेले आहेत त्यांच्यापर्यंत कानापर्यंत पोहोचेल. कडक नियम आहेत आणि नियमानुसार चाललेले पर्व 10 SSPL. टेपर बॉल चॅलेंजिंग हो. हॅलो हां थोडा अजून जरा हॅलो. चॅलेंजिंग ओव्हर आता 5 मध्ये 4 शॉट थर्ड मॅन खडा केलेला आहे. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं का ते चॅलेंजिंग टेपर बॉल मध्ये मंदारनं कमाल करताना फक्त धावा दिल्या होत्या, फक्त आणि फक्त 4. चॅलेंज उलांडू शकलं नाहीये. डावखुरा बॅटर चेतन कॅप्टन बॅकफुट वगैरे जागा बनवला, त्याला कट केलं, परंतु काय फिल्डिंग लावली यार. मी तारीफ करतोय अक्षरशः कॅप्टननं मात्र कुशल नेतृत्व करताना. कारण जेव्हा आपण जो झेल घेतला ना अजितच्या बॉलवरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग हटवलं होतं, सिलिमी डापला जसं क्षेत्र झालं आणि त्या जाल्यात मात्र तो बॅटर अडकला होता. गुड कॅप्टनशिप. स्कोर आहे फक्त 21. 22 म्हणजे चॅलेंजिंगची 1 ओव्हर मधली एकदा 22.
फक्त सिंगल आले. टेपर बॉलचा ओव्हर आणि ओव्हर घेऊन ऋतिक जोशी इन द बॉलिंग मार्क राईट आर्म राऊंड द विकेट. क्वाइट बॉलिंग, सुपर टॅप केलाय. काय बॉलिंग, आता मजा येईल. 5 चॅलेंजिंग मारलं, आव्हान दिले 5 धावांचं रनचं या ओव्हर मध्ये टेपर बॉल मध्ये, आणि धावा 3 मध्ये 2. आता 3 मध्ये आणखीन 3 नाही झालं तर ज्या काढल्या जातील ते मायनस करू. काय क्रिकेट किती उंचावर गेले पहा. ISPL ने प्रयोग केला तो आता SSPL पर्व 10 मध्ये तो प्रयोग इथे मादा करताना चिल्या आहे, काहीतरी चतुर आहे. उभारता खेळाडू आपण पाहिलं, उभारला नाही तर पूर्णपणे शिखरापर्यंत आतापर्यंत सर्वोच्च स्कोर त्याच्या नावावर तब्बल 97. 11 षटकाराची बरसात केली होती त्या 97 धावांमध्ये. तर बॅटर इतक्या लवकर खांदे झुकवेल असं वाटत नाहीये. 3 मध्ये अजून 3. ग्रेट शॉट अलाउन द कार्पेट, सिंगल तर घेतली, दुसरीची माग कदाचित केली, फंबलिंग केली नाही. गुड फिल्डिंग होतं, शॉट एक्स्ट्रा करून थोडासा मात्र होता. आता 2 मध्ये 2 कंपल्सरी, 2 बॉल आणि 2 धावा. वाट अ लवली येऊ शकता ही एक सुपरली येस कंपल्सरी थर्ड ओव्हर. चला 3 आता 2 चेंडू आणि 2 धावा. 4 मध्ये 3 दिले तरी ऋतिक जोशी बॉलिंग मार्क पर कोल्हापूर योद्धाकडून बॉलिंग साठी बॅकवर्ड पॉइंट. का क्षेत्रक्षण लावल्या, कमाल करतोय मी. ऋतिक स्ट्राइक वरती. ऋतिक कडवा जुगलबंदीचा हा कॉन्टेस्ट. काय जुगलबंदी आहे यार. चला जास्त टाइमपास करू नका, अजून 2 मॅचेस अजून शिल्लक आहेत. रात्र सरत चाललेली आहे. व्हेरी क्लोज द स्लीप पॉइंट. 2 मध्ये 2 ऋतिकच्या विरुद्ध ऋतिक. टेपर बॉलचा हा चॅलेंजिंग ओव्हर. उत्सुकता वाढते, अजून एक्साइटेडमेंट वाढते या टेपर बॉलच्या ओव्हर मध्ये. 2 मध्ये 2. व्हॉट अ लवली बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. टप्पा बॉलर घेतली, उचली ते परफिन डिलिव्हरी, सुपर डुपर बॉल. समोर आहे आता ऋतिकच्या समोर. ऋतिक आता 1 मध्ये 2. व्हॉट अ मॅच. मंदांना डिफेंड केलं होतं ते टेपर बॉलचं ओव्हर त्याने काढू दिल्या नव्हत्या पहिल्या. त्या टेपर मध्ये 5 धावा. व्हॉट अ सुपर्ब यार. काय क्रिकेट मध्ये उत्सुकता वाढत चालली आहे तमाम प्रेक्षकांची. टेपर बॉल मध्ये ऋतिकच्या विरुद्ध ऋतिक ते 1 चेंडू मध्ये 2 देईल का. जाऊया आणि पाहूया. 5 धावांचं आव्हान मागितलं टेपर बॉल मध्ये ऋतिकच्या विरुद्ध. ऋतिक जसे कमजिंग बॉल 1 चेंडू टेपर मध्ये बनवायचे 2. काय कशमकश आहे. 54 धावांचं अवघड आव्हान. लो स्कोर मॅच. उत्साह वाढला जातो. ओ माय गॉड, सक्सेस. टेपर बॉल वन्स अगेन. जे मंदांना केले ते ऋतिक जोशीने केलं. टेपर बॉल मध्ये डिफेंड केल्या 5 धावा. कॉंग्रॅच्युलेशन. जे काढलेले होते 3 धावा ते मायनस केल्या जातील. फक्त 21. जे 2 होते पॉवर प्ले सचिन तेवढ्याच मध्ये धावा 21. कमाल झाले. पहिले मॅच मध्ये 7 धावा काढल्या गेल्या, पण या मॅच मध्ये पहा 5 मध्ये मंदानं काढू दिल्या नाही, 7 आता काढू दिल्या नाही. त्याला टक्कर देताना जशा तसं उत्तर देताना टिट फॉर टॅट. मंदाच्या चला 2 ओव्हर संपल्या. जे 3 ओव्हर संपल्यात 21 धावा. आता 3 ओव्हरचा खेळ म्हणजे 18 चेंडूचा खेळ सचिन, आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी 33 धावा. काय मॅच रंगली आहे विनोद. यासाठी ओळखलं जातं SSPL. इतक्या तगड्या मॅची, त्यांची स्पर्धा तगडी असते, त्यांची वेगवेगळे प्रयोग सक्सेस होता. काहीतरी वेगळेपण देण्याचा नेहमीच सातत्याने प्रयत्न राहिलाय. ही खासियत आहे SSPL ची. आता टेपर बॉल पर्व 10 एक विशेष आहे. ते विशेषला अजूनही आकर्षित करण्याचा टेपर बॉलचा प्रयोग सक्सेस झाला दोन्ही बाजूने. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 मध्ये 33 धावा. जामाल बॅटर. खऱ्या अर्थाने SSPL ने मात्र ओळख दिली, ओळख निर्माण केली मी म्हणेन, आणि त्याचे सर्व श्रेय जाईल या स्पर्धेचे करता धरता प्रणिते विशालजी ढोळस यांना. 18 मध्ये आता 33. व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक यार. नजाकत होती, नजाकत ओनली. जरी एक आहे ना तरी आम्ही तारीफ करतो चिल्याची. ऑफसाइड ऑफस्टम बॅकफुटवर गेला, त्याच्याने हॉरिझॉन्टल बॅटने त्याला कट केलं. बॅकवर्ड पॉइंटला सिंगल घेतली, सिंगल मिळते. आता 17 चेंडूचा खेळ बाकी, आणि 17 मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी
आता रॉयल चॅलेंजर्स कोकणला चॅलेंजिंग स्कोर इथं अर्थातच 32. 54चं आव्हान 22 लागल्यात. गुड क्रिकेटर, शांत आहे, त्याला माहित आहे येणारा 2 पैकी 1ला आपण टार्गेट करू. चालाक आहे, चतुर आहे, बॉलिंग टाकतो तो फिल्डिंग करतो टॉप क्लास, तो बॅटिंग करतो अनमोक्याच्या क्षणी. आम्ही पाहिलंय कित्येक वेळे मॅच गेल्या ते आणून दिलेले आहेत त्याने. व्हेरी डेंजरस मॅन. कोणती बिकट परिस्थिती असो तेव्हा त्या परिस्थितीला तो अशा प्रकारचे अनुकूल करतो. नावा चेतन चिलिया, षटकार. व्हॉट अ शॉट. बॅक फुट वर जाताना स्लॉक सेव्ह केलं, दोन्ही पाय होते बेंड. सुपर शॉट आहे षटकाराला. गुडने टेक तमाशा देख टक टकाटक षटकार. चला यूज बॉल द्या. टेपर बॉल गेलेपर्यंत बेहतर, पण हरकत नाही. संयम आहे, टेम्परामेंट आहे, आक्रमकपणा आहे, झुंजार वृत्ती आहे बॅटरकडे. नाव चेतन चिलिया. चेतन उभा आले. व्हॉट अ शॉट यार. यॉर्कर होणार, स्वतःला बेंड केलं, पाय वाकवले आणि सरळ डीप स्कोरच्या एक बेहतरीन शॉट. चेतन चिलियाच्या बॅट मधून षटकार होते. समीक्षेचे आकडे आता सचिन बदलतील. 28 धावा, 54चं लक्ष. येणारा चेंडू आता शिल्लक असतील 15 मध्ये 26 धावा. फ्लिक ऑफ द रिस्क, कलात्मक स्ट्रोक, कलाच्या साहाय्याने मोडलं होतं. डीप बॅकवर्ड स्पेअर लेगच्या सिंगल घेतली. अजूनही मात्र आता 14 मध्ये 25 धावा. सोडत नाहीये तो, मॅच सोडत नाही. झुंजार वृत्ती म्हणून मत फायटर आहे तो. एकोणतीस 2 गडी बाद 29 धावा. ऋतिक आता स्ट्राईकला. जागच्या जागीच मात्र खडं केलं होतं एक ऋतिकने, एक ऋतिकला. पण ऋतिक मात्र अजूनही मात्र कस खाणार नाहीये, खांदे झुकवणार. त्याला माहित आहे चेत्यासारखा कॅप्टन आपल्या समोर आहे, फक्त त्याला साथ देऊया, पार्टनरचं बिल टिकवूया. बाकीचं काम मात्र तमावले मॅच मध्ये रॉयल चॅलेंजर्स कोकणसाठी. फलटा सोडत नाहीये. खरबूजा को देखकर खरबूजाने रंग बदला. रंग बदलला पा. खरबूजा समोर, कॅप्टन समोर, त्याचा षटकार. त्याच्यानंतर आला ऋतिकच्या बॅटमधून एक मोस्ट निडेड गरज असताना हा चौकार. चरण 13 मध्ये आता 21 धावा. समीकरण इक्वेशन बदलते. 13 चेंडू आणि 21 धावा. मॅच जवळ येत चालले पण जिंकलेली नाही. मॅच उत्कंठा वाढवते. उत्कंठा तर स्पर्धाही वाढवते. तगडी स्पर्धा, तगडा प्रीमियर लीग SSPL पर्व 10. बुलिंग मार्क वर चौथोरा तळताना टीम कडून आपला स्वतःचा सुरेश. दुसरं बॅक फुटवर पहा, त्याने समोर पाहिलं. कॅप्टनने काय केलं, त्याचा आत्मविश्वास वाढला. आत्मविश्वास वाढल्यानंतर मनोबल वाढवलं आणि प्रेक्षकांच्या भेटीला मात्र ऋतिकचा षटकार. शॉट ऑन जॅक ओव्हर द मिड विकेट. सिक्सर आला. समीच्याकडे अजून बदलतात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 39. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मध्ये मॅच किती जवळ आणली पहा. 15. खूप महागड षटक श्रेयसनं या ओव्हर मध्ये तब्बल 18. 2 ओव्हर त्याने हाताळलं. पहिलं ओव्हर छान टाकलं होतं मी म्हणेन. 1 विकेट 10 धावा म्हणजे तब्बल 28 धावा. महागडा ठरलाय श्रेयस, खास करून कोल्हापूर योद्धा. चला स्पीडअप करा. येणार 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 15 धावांची आवश्यकता. मॅच जवळ आणली आहे. कॅप्टन नेहमीच असा रंगात असतो. जेव्हा पदार्पण केलं, त्याने डेमोंडन केला. उदयमुख मधून खेळाडू त्याला सन्मानित केलं. तेव्हापासून त्याने मागून मात्र पाहिलं नाही. त्याचा तो आलेख होता यशाचा, तो शिखरावर त्याने पोहोचवलाय. त्याचे संपूर्ण श्रेय देतो तो आपल्याला व्यासपीठ खुलू देण्यासाठी, खास करून विशालजी डोळसेना. काय बॅटर आहे यार, सुपर बॅटर. 2 वर्षाचा आलेख आम्ही सचिनच्याकडे पाहिलं. मी अजय ठाकूरला खरोखर दाद देईन, कारण त्याचे आकडे सांगितले ना स्टॅटिस्टिक तर सुपर आहे. 2 क्रमांकावर आहे, बॅटिंग असो बॉलिंग असो. दॅट इज अ ग्रेट ऑलराऊंडर परफॉर्मन्स SSPL बाय चेतन चिलिया. तारीफ करतोय मी. आता 12 मध्ये 15. 12 किती बॅक फुटवर का. दॅट इज अ सुपर शॉट यार, क्लास. कुठे जागा नाही त्याला भरून काढत नाही. तो बॅकफुटवर जाताना पंच करतो. तो शॉर्टम पूल करताना मिड विकेटला फेकतो. तो शॉर्टम जॅक करताना बरंच लेगच्या वरूनही मारतो. तो ढकलून देतो, सिंगल करतो. आणि जेव्हा आवश्यकता असेल ना तेव्हा कमी बॉलामध्ये जास्त धावा करतो.
आता चौकारा, आता समीकरण आणखी जवळ, आता 11 मध्ये 11, प्रत्येक बॉल मध्ये सिंगल, रन अशी मॅच आणली आहे. एकदम समीकरण. क्रिकेट अजून बाकी कधीही वळून घेऊ शकतो. इज अ गेम ऑफ चान्स. आणि चित्ताचा खेळ म्हटलाय. उपस्थित लाडक्या प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि जे जुळले गेलेले आहे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ते प्रेक्षक पाहतात, त्याही प्रेक्षक हृदयातून स्वागत आहे. फुलटॉस बैठक मारला बघा कसा, बैठक मारताना सरळ हातामध्ये ही विकेट. कॉट ऋतिक, बोल बाय ही सफलता अभिजितला. क्रुशियल मुवमेंटला मात्र कॅप्टन, म्हणून म्हटलं होतं काही होऊ शकतं, म्हणून त्याचे एक्सपांड मध्ये भारतीयमध्ये वाढले नाही तर संपूर्ण जगमध्ये वाढते. कारण वेगवेगळ्या बॉल वेगवेगळे समीकरण देतात, समीकरण बदल जातं. ती उत्कटता आहे ना, ती वर्धक होऊन एक अफलातून मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. काय विकेट घेतल्यानंतर मॅचला चुरस. आता 10 मध्ये 11, मुक्याच्या श्रेणी अगदी क्रुशियल मुवमेंटला कॅप्टन परतलाय, पण काम आसान केले चेतनने. गुड इनिंग बॅट टीम. कॅप्टन इनिंग कडून तो परतलाय. 16 धावांची एक झुंजारी पाळी, एक आकर्षक पाळी म्हणता येईल. जेव्हा गरज होती तो थांबला आणि एक वेगळं फटक्यामध्ये त्याने फटक्याची आतिषबाजी केली आणि वैयक्तिक 16 धावांत तो परतला. आता समीकरण आहे 10 चेंडू आणि 11 धावा, 10 गेंदे 11 रन. नवीन बॅटर आला सुशांत काळे. पहिल्या परवापासून मात्र आपण खेळताना पाहिलं सुशांत काळेला. विनोद असेल, बालाजी असेल, अजित असेल, शॉन असतील, असे कित्येक खेळाडू माझ्या सातत्याने, जिथे परदेशी असतील त्याने पहिल्या परवापासून मात्र आपला दमखम दाखवलाय. डॉट आलाय, अजून प्रेशर वाढते. असे डॉट गेले, प्रेशर बॅटर करणाऱ्या टीम वरती, विकेट घेतल्या, प्रेशर. काय बॉलिंग मध्ये कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न राहतोय सचिन. अभिजित इज अ गुड ट्राय टू द कमबॅक ना. फलटा चूक झाली, चुकीला माफी नाही. आणि आपल्या डग आउट मध्ये असलेल्या प्रेक्षकांना सांगितलं की घाबरू नका, माझं नाव आहे सुशांत काळे, मी घाबरत नाहीये, मी फक्त घाबरवतो प्रतिस्पर्धेच्या फिल्डर असं बॉलरला, असं सांगणार षटकार. सिक्सर. षटकाराला आता समीकरण आणखीन सोपं या सुशांत काळेच्या षटकाराने केलं. बॉलिंग मार्क पर 5 बॉल बघितवर. ओ माय गॉड, लवकर मॅच फिनिश होईल का? डेफिनेटली फिनिशच्या दिशेने चेंडू जातो सरळ, आणखीन बॅक टू बॅक 2 षटकार, मॅच फिनिश. किती लवकर असं वाटलं तर थोडं दगदग वाढवेल का कॅप्टन नव्हतं, कारण नाव आहे सुशांत. पहिल्या पर्वापासून जुडला नाही तर नावही चर्चेत राहिलं. सरळ मॅचला फिनिश केलं. तिसरी मॅच जसे सुरू आपण ऐकूया. आकाश चोप्रा, नवी मुंबईचा, नाम आहे सचिन गिरी. नेक्स्ट मॅच, तिसरी मॅच साठी जुडतील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. अय सचिन, पण त्याच्यापूर्वी प्लेयर ऑफ द मॅच चला, रॉयल चॅलेंजर्स कोकणचा ऋतिक ठरला या मॅचचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच. प्लीज ऋतिक, आपल्याला याच आपल्याला सन्मानित केले जाईल प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड. चला, जुडतील आमच्या हिंदीतली एक बेस अनोखी आवाज, मखमली आवाज, सचिन गिरी. तिसरी मॅच